नमस्कार मित्रांनो, मी दर्शन मोरे. मित्रांनो, आता तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुमचं जे काही रेशन कार्ड आहे, ते तुम्ही एका मिनिटात डाउनलोड करू शकतात. सरकारने आता हे नवीन रेशन कार्ड, डिजिटल रेशन कार्ड काढलेलं आहे. हे रेशन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमधून 1 मिनिटात डाउनलोड करू शकतात. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा नवनवीन अपडेट या चॅनलवरती येत असतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. त्यानंतर मेरा रेशन 2.0 हे ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन दिसेल मित्रांनो, ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमधून. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं. त्यानंतर ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्यासमोर एक असं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना असं नाव येईल मित्रांनो ॲपचं. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर गेट स्टार्टेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातला कोणत्याही एका मेंबरचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. तर तुमच्या घरात कोणत्याही नंबरला आधार नंबर लिंक असेल, तो आधार नंबर येथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही कॅपचा व्यवस्थितपणे फिल करून घ्यायचा आहे. व्यवस्थित जसा कॅपचा आहे तसा फिल करून तुम्ही नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली ऑप्शन येईल लॉग इन विथ OTP, या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर OTP सेंड सक्सेसफुली ऑप्शन आल्यानंतर तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या नंबर लिंक असलेल्या नंबरवर एक OTP येईल. तो OTP जसा तसा तुम्ही येथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं ऑप्शन येईल क्रिएट एमपिन. त्यानंतर क्रिएट नाव या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एक एमपिन क्रिएट करून घ्यायचा आहे. एमपिन हा तुमच्या लक्षात असेल असा एमपिन क्रिएट करायचा आहे. 4 अंकी एमपिन क्रिएट करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्रिएट नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर री-एंटर एमपिन, परत तसाच एमपिन टाकायचा आहे. त्यानंतर क्रिएट एमपिन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एमपिन क्रिएट होईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलला परमिशन द्यायची आहे. त्यानंतर लोकेशनला टर्न ऑन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असं ऑप्शन येईल, ते ऑप्शन येईल तरी बघू शकता तुम्ही तुमचं रेशन कार्ड. तर उजव्या कोपऱ्याला ते ऑप्शन येईल मित्रांनो अशा प्रकारे. तर तुम्ही तिथून रेशन कार्ड डाउनलोड करू शकतात. बघू शकतात अशा प्रकारे PDF ओपन झालेली आहे. तर या PDF तुम्ही तुमची संपूर्ण माहिती बघू शकतात. अशा प्रकारे PDF ओपन होईल. बघू शकतात हेड ऑफ फॅमिली. तर तुम्ही रेशन कार्डवरती सर्व मेंबरांचे नाव बघू शकतात. अशा प्रकारे तुम्ही तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करू शकतात. हे रेशन कार्ड डिजिटल आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करून ठेवा. असे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.